विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटात राडा झालेला आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, मंत्री दादा भुसे आपापसात भिडले, तर भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी या सगळ्या राड्यात मध्यस्थी केलेली आहे। शिंदे गटाच्या एक आमदार आणि मंत्री हे आपापसात भिडलेले होते। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, नेमके हे दोघं का भिडले? नेमकं कारण श्रुती समजलं नसलं तरी या अधिवेशन काळामध्ये आता शिंदे गटातले दोन आमदार हे भिडलेले पाहायला मिळाले। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील या लॉबीमध्ये घडल्याचा आता समोर आलेला आहे। सुदैवानं त्या ठिकाणी भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली आणि दोघांना बाजूला केलं आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु ही बातमी जी आहे ते आता सर्वत्र समजलेली आहे। सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि काही माध्यम देखील त्या ठिकाणी होती आणि यामुळं ज्या शिंदे गटातल्या आमदारांमध्ये जी धुसफूस आहे ती समोर आलेली आहे। नेमकं कारण यामधलं समजलं नसलं तरी शिंदे गटातला वाद जो आहे तो या निमित्तानं समोर आला आहे। आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि काही कामानिमित्त दोघांच्यामध्ये बोलणं सुरू होतं आणि त्यातून वाद जो आहे तो वाढत गेल्याचं समोर आलेलं आहे आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा, धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न देखील यावेळी झालेला पाहायला मिळतोय। नक्कीच ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। एकीकडे शिंदे गटाचे हे दोघं नेते होते ते आपापसात भिडलेले आहेत आणि त्यांच्यात मध्यस्थी केलेली आहे ती गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी। मात्र लॉबीमध्ये अशा प्रकारे शिंदे गटाचे आमदार भिडतायत, त्यांच्यात चांगलाच राडा झाल्याची बाब समोर आलेली आहे आणि मध्यस्थी केलेली आहे ती गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी।